चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला पकडण्यात नेसरी पोलिसांना यश आले आहे। 10 मोटरसायकल, 3 विद्युत पंप असा 4,79,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या टोळीतील महादेव पाटील, पांडुरंग नाईक, अजय नाईक, रोहित लाड, अक्षय चौगुले या 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांना अन्य ठिकाणी तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे हे तपास करताना सांबरे गावातील महादेव पाटील हा रात्रीच्या वेळी बुजगावनं रस्त्यावर ठेवून लोकांना भीती दाखवत असल्याची माहिती मिळाली होती। याबाबत अधिक चौकशी केल्यावर संशयित महादेव पाटील यांच्याकडे चोरीची विद्युत मोटर पंप असल्याचं आढळलं। त्यानुसार पथकाने पाटीलला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 3 मोटर पंप आढळले। त्यानंतर पांडुरंग नाईक, अजय नाईक, रोहित लाड, अक्षय चौगुले या पाटील याच्या साथीदारांना शिताफीने पकडले। तेव्हा या टोळीनं बेळगाव, खानापूर, वडगाव, मच्छे या भागातील 10 दुचाकी चोरून त्या विक्री केल्याचे निष्पन्न झाले। या संशयिताकडे अधिक चौकशी सुरू आहे। त्यातून या टोळीच्या आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे। ही कारवाई नेसरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे, कमलसिंग राजपूत, नामदेव कोळी, कलिंदर तडवी, रणजित कांबळे, रविराज इंदलकर, अजित हट्टी, संजय कांबळे आणि सायबर विभागाचे सुहास पाटील यांनी केले।